कोणाला मिळणार काय मिळणार हे मी सांगू शकणार नाही, कारण तो सर्वस्व अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. आपल्याला माहिती आहे आमच्याकडे वेगळी पद्धत आहे. इथे आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं, याला मिळालं, मी प्रचाराला लागलो असं होत नाही. जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमधून शिक्कामोर्तब होत नाही, आमची यादी बाहेर पडत नाही, तोपर्यंत असं नक्की कोणालाही सांगता येणार नाही. मला वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे 20 उमेदवारांची. दुसरी यादी 1-2 दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सोलापुरातून असा दबाव येतो की स्थानिक उमेदवारच द्या, तो तसा दबाव सगळीकडूनच असतो. स्थानिक आम्हाला द्या, शहरातला द्या, मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी आहे तिथला द्या. पण शेवटी पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे. आम्ही सगळं सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत 3-3, 4 वेळी. सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे. कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि सर्व हे निकष लावून असेल अशा उमेदवारांच्या तिकीट दिलं जाईल. स्थानिकांचा मुद्दा प्रभावी राहील तर तुम्ही सर्वे आता मी तेच सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा तो मुद्दा येऊ शकतो ना. आता स्थानिकच सांगतील कोणाला, सर्वेमध्ये स्थानिकांना विचारलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल, पण तो पार्लमेंटरी बोर्डाकडूनच त्या ठिकाणी जाहीर होईल. आपले विद्यमान खासदार आहे त्यांचं जात प्रमाणपत्र हे